माझा मुलगा बोलत नव्हता. तो अजिबातच बोलत नव्हता आणि त्याला मारली तर तो ऐकत नव्हता. बोलवल्यावर सुद्धा तो बघत नव्हता. फक्त असं स्वतःच्या दुनियेत तो गुंग असायचा. मग हळूहळू असं लक्षात आलं की बाकीच्या मुलांपेक्षा आपलं मूल थोडंसं वेगळं आहे. हे लक्षात आल्यानंतर मी थोडं सर्वे करायला सुरू केली की अशा वेगळ्या असणाऱ्या मुलांचं काही ट्रीटमेंट असू शकते का किंवा थेरपी असू शकते का. हे सर्वे थोडंफार केल्यानंतर, चौकशी केल्यानंतर माझ्या एका फ्रेंड थ्रू मला समजलं की मिरजेत एक सेंटर आहे, निर्मल ऑटिझम सेंटर. यांना कॉल करून यांच्याकडची पूर्ण चौकशी घेतल्यानंतर मी माझ्या मुलग्याला घेऊन आली इकडं आणि आम्हाला गायडन्स मिळालं की थोडा आपलं मूल वेगळं आहे. माधुरी मॅडमनी समजावून सांगितले की याला ट्रीटमेंटची गरज आहे, याला थेरपीची गरज आहे. हे प्रॉपरली केल्यानंतर हा ऐकू शकेल, बोलू शकेल, दुसऱ्या मुलांच्यात मिक्स होऊन खेळू शकेल. त्यांचं ऐकून आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि थेरपी सगळं त्यांच्या म्हणण्यानुसार इथं सगळं स्टार्ट केलं. आणि मॅडमांचं चॅलेंज होता की 15 दिवसात तुमचा मुलगा बोलू लागणार. आणि जसं त्यांचं चॅलेंज होतं तसंच झालं. खरोखर 15 दिवसात हा बोलायला लागला आणि म्हणजे एक जादू झाल्यासारखं झालं खरं तर आम्हाला. हा खरोखर बोलायला लागला. शब्द त्याच्या जे फुटत नव्हते ते शब्द फुटायला लागले. हा बोलायला लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला हे होतं की जिथं आम्ही याला घेऊन येतोय हा तिथं आवडीनं यायला लागला. स्वतःहून ह्याची बॅग पॅक करायचा आणि जायचं म्हणून निखिल सरांचं नाव घ्यायचा, निखिल सरांजवळ जायचं, प्रीती मॅडमचं नाव घ्यायचा, सगळ्या इथल्या मावश्या, मुस्कान मावशीचं नाव अजून पण घेतोय तो, सना मावशींचं नाव घेतोय. घरात आल्यानंतर सुद्धा त्याच्या तोंडातनं इथल्या लोकांचे शब्द आम्हाला ऐकायला यायचे. आणि त्याला एवढी आवड तयार झाली की ती वेळ झाली त्याच्या थेरपीची की तो स्वतः म्हणायचा चला, स्वतःची बॅग पॅक करायचा आणि जाऊया चला म्हणायचा. मग ते बघून आम्हाला खूप छान वाटायचं की आपलं बाळ एवढ्या आवडीनं इथं येतोय, स्वतःची ट्रीटमेंट करायला आवडीनं इथं येतोय. कारण इथं त्याला एवढं प्रेम मिळतंय म्हणून येतोय. आणि कंटिन्यू आम्ही थेरपी सुरू केल्यानंतर सुद्धा भरपूर इम्प्रूव्हमेंट त्याची आम्हाला दिसते. आता खूप तो बोलतोय, त्याला हवं नको त्याच्या रिक्वायरमेंट सगळ्या तो सांगतोय. आय कॉन्टॅक्ट भरपूर इम्प्रूव्ह झालाय. दुसऱ्या मुलांच्या जवळ सुद्धा हा जात नव्हता. आता आवडीनं दुसऱ्यांच्या तो मिक्स होतोय, दुसऱ्या पोरांना बोलवून घेतोय. त्याला सोशलायझेशन हे आवडायला लागलंय आता खूप. आणि खूप फरक पडलाय हे फक्त निर्मल ऑटिझम सेंटरमुळं. आणि तो इथं आवडीनं येतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आता असं वाटतंय की ही थेरपी सुरू राहावी. आता बघू, आम्ही थोडे दिवस अजून थेरपी कंटिन्यू करणारच आहे. इम्प्रूव्हमेंट जशी होईल तसं मे बी आम्ही थोडं थोडं कमी करू शकतो. पण इथल्या थेरपीमुळेच त्याला भरपूर फरक पडलाय, खूप फरक पडलाय. आता देवाच्या कृपेनं माझा मुलगा शाळेला जायला चालू करणार आहे, तो फक्त इथल्या थेरपीमुळेच आणि इथल्या स्टाफमुळं. यांचे खूप 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 आभार.